झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये विविध भागांमध्ये फेरीवाल्यांचा विळखा आहे। विशेष म्हणजे नाशिकमध्ये मनसेची सत्ता असतानाही फेरीवाल्यांची समस्या कायम आहे। महापौर यतीन वाघ यांच्या प्रभागात सराफ बाजार, रविवार कारंजा या सर्व भागातले रस्ते फेरीवाल्यांनी वेढले। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन फेरीवाल्यांविरोधात आपलं धोरण निश्चित केलेलं आहे। फेरीवाल्यांनी जर कुठलंही आंदोलन केलं मुंबईमध्ये तर मनसे जशास तसं उत्तर देणार आहे। परंतु आपण बघत आहोत हे नाशिक महापालिकेचं विभागीय कार्यालय आहे। या विभागीय कार्यालयाच्या बाहेरच अतिक्रमण विभागाची एक गाडी उभी आहे आणि त्या गाडीला खेटूनच अतिक्रमण आपल्याला दिसून येत आहे। फेरीवाल्यांचं इथे अतिक्रमण झालेलं आहे। वारंवार या ठिकाणी अतिक्रमण काढलं जातं, परंतु 2-3 दिवसाच्या तात्पुरत्या सोयीनंतर पुन्हा अतिक्रमण जसे तसं होतं। फेरीवाल्यांचा मूळ प्रश्न आहे त्यांच्या जागेचा प्रश्न। हॉकर झोन शहरामध्ये नाहीये, ते हॉकर झोन नसल्यामुळे शहरातील रस्ते हे संकुचित होत चाललेले आहेत, अरुंद होत चाललेले आहेत। नागरिकांना येण्या जाण्यासाठी इथे नीट चांगली सोय नाहीये। रस्ते कमी पडत असल्यामुळे रहदारीसाठी तसंच नागरिकांसाठी अडचण होते। आपण आता मेन रोडमध्ये आहोत। मेन रोड हा परिसर अत्यंत मध्यवर्ती ठिकाण आहे। इथे दिवसभर चाकरमान्यांची त्याचबरोबर नाशिककरांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते, रहदारीची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। परंतु ह्या जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे रहदारीला त्याचप्रमाणे नागरिकांना चालण्यासाठी पण अडचणी येतात। याचं मुख्य कारण हे आहे महापालिकेचा अनागोंदी कारभार, महापालिकेचं दुर्लक्ष। मनपा प्रशासन कुठल्याही प्रकारे अतिक्रमणाचं निर्मूलन करण्यासाठी ठोस पावलं उचलत नाही। त्याचबरोबर जे हॉकर्स आहेत त्यांना व्यवस्थित जागा दिली जात नाहीये, त्यांना झोन फिक्स करत नाहीये, त्यामुळे हे अतिक्रमण ठरतंय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी काही सूचना केली होती पण त्यांच्या शिलेदारांच्या शहरामध्ये नाशिकमध्ये मनसेची सत्ता आहे, मात्र महापौरांचा वॉर्ड असो किंवा त्याला लागूनचा वॉर्ड असो या ठिकाणीच मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे। आता नाशिकचे महापौर या संदर्भात काय कारवाई करतात आणि कसं पाऊल उचलतात याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।